तो जो बहुल भाग आहे तिथे खूप मोठी रस्सीखेच पाहायला आपल्याला मिळते. बरोबर. रस्सीखेच पाहायला मिळते, परंतु रस्सीखेच ज्यांच्यामध्ये होते आहे त्या रश्यात जुन्या झालेल्या आहेत. काय वाटतं काय होईल पुढचा नाही, करिश्मा आहे म्हणून सांगितलं, याचाच अर्थ तो आहे की कळालं. तिथे वर चष्मा आहे. तिथल्या अडीअडचणी बघा ना तुम्ही. मला सांगा ना, खरंच तिथले जे स्थानिक मतदार आहेत ते कंटाळलेत का? कारण आधीपासून बघा, मतदार कंटाळलेत की नाहीत हे तुम्हाला मतांमध्ये दिसेल. ते सांगणं हे माझं काम नाहीये, परंतु तिथला जो एकंदरीत भाग आहे, लोकांना चेंज हवा असतो. नाविन्यता देणारा पक्ष म्हणून बघितलं जातो. आता शिवसेनेकडे सध्या नाविन्यता उमेदवारांची आहे की नाही तर आहे, परंतु ती उमेदवारीच्या माध्यमातून दिसत नाही असं खंत आहे. संधी दिली जात नाही. नमस्कार, मॅक्स स्टुडिओच्या रोकठोक महाराष्ट्र या विशेष सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे आढावा घेणार आहोत प्रभाग क्रमांक 193 मधील सध्याची राजकीय परिस्थिती नेमकी काय आहे, या प्रभागात कोणाचा बोलबाला आहे, कोणाचं प्रस्थ अधिक मजबूत होतंय, सत्ताधारी कोण होणार आणि कोणता पक्ष सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता आहे. यासोबतच पक्षांतर्गत सुरू असलेले अंतर्गत वाद, नाराजा, बंडखोरी आणि त्याचा थेट परिणाम निवडणुकीवर कसा होणार आहे, हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओत रोखठोकपणे मांडणार आहोत. हा व्हिडिओ अपलोड झाल्यावर तो पूर्ण पहा आणि जर यामध्ये तुमचे काही प्रश्न, शंका किंवा मतं असतील तर ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेची आम्ही दखल घेऊ. मॅक्स स्टुडिओ रोकठोक महाराष्ट्र. नमस्कार, मॅक्स स्टुडिओज प्रणीत रोकठोक महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर आज आपल्यासोबत जुडलेले आहेत मकरंद तासगावकर. त्यांचं राजकीय विश्लेषण खूप चोख असतं. त्याचबरोबरीने राजकारण, समाजकारण, सत्ताकारण या सर्व विषयांमध्ये त्यांची महारत आहे. तर सर, आपलं स्वागत आहे मॅक्स स्टुडिओ प्रणीत रोकठोक महाराष्ट्र सदरमध्ये. नमस्कार. मॅक्स स्टुडिओ मुंबई हे खूप नावाजलेलं सध्या नाव आहे आणि आम्हाला तुम्ही बोलवलेलं आहात विश्लेषणासाठी. आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही तुमच्यासमोर सादर करू, पण ते यथोचित पद्धतीने, ज्या पद्धतीने लाखो लोकांपर्यंत आपण पोहोचलाय, त्यानुसार आमचंही हे ह्या पॉडकास्टने हे विचार ही जनजागृतीची मशाल आहे ती पोचावी, हीच विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना. सर, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, कारण जे आपले प्रेक्षक आहेत, जुने लोक तर ओळखतात, पण जे आता नवीन देखील जुडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण थोडं मनोगत आपलं सांगावं. मी मकरंद श्रीधर, सांगली तासगाव, बॉर्न बॉटमॅट, मुंबई. माझ्या आजोबांचा जन्म मुंबईतला आहे आणि त्यामुळे माझी मुंबई ही कशी याचं वेगळं रूप तुम्हाला सांगायला नको. 1922चा माझा मुंबईचा उतार आहे पहिला, जो माझ्या आजोबांचा आहे. ह्या सगळ्या प्रकारामध्ये मुंबईत माझं बालपण, मुंबईत माझं शिक्षण, त्यातही माझ्या वडिलांचं बॉम्बे हॉस्पिटलचं असलेलं नातं, तिथले असलेले युनियनचा प्रकल्प, तिथे केलेलं त्यांनी निर्विवादपणे 42 वर्षाची सेवा, तदनंतर माझं राजा शिवाजी हिंदू कॉलनीतलं 1ली ते 10वीचं शिक्षण, तदनंतर माझं डॉक्टर आंबेडकर महाविद्यालयाची पदवी, आंबेडकर महाविद्यालयाची माझं असलेलं नातं, त्याच्यानंतर आंबेडकर महाविद्यालयाचे वाशी इथलं माझं LLB आणि माझं PGDBM वेलिंगकर इन्स्टिट्यूटचं, त्याच्यानंतर माझं BMM SNCTचं आणि ह्या सगळ्या प्रकल्पात माझं एक थिसिस पण मी MPhilसाठीचं, PhDच्या समकक्षसाठीचं JNUला माझं प्रलंबित आहे. आणि एकंदरीत राजकारण हे आवडीचं क्षेत्र आहे. 2 MPSC माझ्या एक्झाम्स क्लिअर आहेत आणि त्यातल्या एका एक्झाम्समध्ये खूप घणाघाती युद्ध पुकारून मी महाराष्ट्राच्या MPSCला दिशा देण्यासंदर्भात एका प्रक्रियेत सम्मिलित होतो. मी खूप मोठा MPSCचा भ्रष्टाचार पकडून देण्यासाठी माझा सिंहाचा वाटा ठरलेला आहे. मी हर्षद मेहताच्या स्टॉक एक्सचेंजच्या सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराला सुचिता दलालांनी जो ओपन केला त्यामध्ये देखील माझं नाव इन्व्हॉल्व आहे. आणि जो क्रिकेटमधला जो घोटाळा आहे, जे बुकीज वगैरे जे पकडले जातात, सगळ्यात मोठी बुकीजची जी धाड आहे ती मी स्वतः त्याच्यावरती
अभ्यास करून त्यांचा शोध घेऊन माझ्यातली शोधपत्रकारिता जी मी 94ला पूर्ण केलेली आहे, बरोबर. तर त्याच्यामुळे त्या गोष्टी केल्या आणि त्या सगळ्या लोकांनी मी पकडून दिलेलं होतं. तदनंतर काय झालं काय नाही हे आपण बघतो, परंतु बरोबर. त्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्यांची नावं इन्व्हॉल्व होती, देशाच्या मास्टर ब्लास्टर म्हणावणारे देखील आणि त्यांचे मामा, त्यांचे सगळे लोक. परंतु मला अभिमान ह्यासाठी आहे की देशाच्या तरुणाईला वाचा फोडण्यासाठी, त्यांना संधी मिळण्यासाठी आधीच्या लोकांना कार्य म्हणणारी जी भूमिका आहे ती मी बरोबर. बजावत आलेलो आहे. महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे. आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे, जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोहोचतोय. तुमची विचारधारा स्पष्ट मांडता येते, मतदारांशी थेट कनेक्शन तयार होतंय आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात. रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा, तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर. उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा. स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा 8108711318. मॅक्स स्टुडिओ, जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद. तर सर, सध्या असा प्रश्न उमटतोय कारण निवडणुकीची धामधूम सुरू झालेली आहेच, पण जेव्हा साऊथ मुंबईच्या दृष्टिकोनातून सध्या जे प्रभाग आहेत, तर आपण सुरुवात करूया प्रभाग क्रमांक 193 पासून. वा, म्हणजे आपण आज साऊथ मुंबई आणि उर्वरित मुंबई बरोबर. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या होय, होय. विश्लेषणासंदर्भात Yes. आपण एक वर वा, कारण खूप सध्या बरोबर. हो, मला निवडणूक- आवडेल या विषयावर बोलायला, कारण राजकारण हाच या देशाचा माथा आहे. लोकशाहीचा स्तंभ त्या मातीवरती, त्या दगडांवरती, त्या किल्ल्यावरती उभा आहे. बरोबर. सध्या सर, राजकारण आणि निवडणुका हे जवळच दृष्टिकोनातून मोडलं जातं, पण प्रभाग क्रमांक 193 आहे, तिथे आता जे राजकारण होतंय, म्हणजे पुढे आता सत्ताकारणही होईल, पण आता तुम्हाला काय वाटतं कोणता पक्ष बाजी मारू शकतो? प्रभाग क्रमांक 193 याचा तो वरळी कोळीवाडा बरोबर. आणि अर्धा वरळी तालुका आणि अर्धा आदर्श शिवडी, अर्धा प्रभादेवी, हो. दादर, माहीम वगैरे तो बरोबर. असा. ओके, तर त्या ठिकाणी मुळात तिथले लोक, गाव खेड्यामधली जी लोक आहेत, बरोबर. जी तिथे मुंबईचे मूल निवासी म्हणून आपण सो कॉल म्हणतो, सो कॉल, Yes, कारण की गावठाण आहे. कोळी हे मूळचे रहिवासी आहेत मुंबईचे, असं एक प्रघात आहे म्हणायचा. बरोबर. आणि तर तो वाड्या वस्त्या आहे, तिथे खूप चांगल्या चांगल्या वाड्या त्या काळामध्ये एकेकाळी होत्या. आज त्यांच्या ठिकाणी इमारती वगैरे झालेल्या आहे आणि तो जो बहुल भाग आहे तिथे खूप मोठी रस्सीखेच पाहायला आपल्याला मिळते. बरोबर. रस्सीखेच पाहायला मिळते, परंतु रस्सीखेच ज्यांच्यामध्ये होते आहे त्या रश्याच जुन्या झालेल्या आहेत. आणि असं म्हणावं लागेल आपल्याला की रस्सी जल गई लेकिन बल नहीं जला. बरोबर. तो बल जलने के लिए क्या होता है, तो आप अगर आप देखोगे, तुम्ही जर पाहाल तर रशी जेव्हा जळते ना, त्याचा तो सुंब आहे, ज्याचं पीळ म्हणतो, बरोबर. तो सुंब जळलेला नाही. आणि म्हणून त्या सुंब आता सगळे उभे आहेत. आणि आपण एक मराठीत म्हण आहे की उपटसुंब कोण कोण. बरोबर. तर आज ते उपटसुंब आहेत की खरंच स्वतः सुंब आहेत की स्वतः खरंच ताजी तवानी रशी आहे, ज्यावरती शिवसेनेचा डोलाराधी बांधून पुन्हा महापौराच्या पदापर्यंत जाऊ शकेल का, अशा उपमहापौर तिथे निवडणूक लढत आहेत. ज्यांचे मिस्टर बर्डीकरजी हरीश वर्गीकर. आणि ज्यांची सुविद्य पत्नी हेमांगीताई बरोबर. ह्या तिथे लढत आहेत. परंतु राजा बनायचं की म्हणजे किंग बनायचं की सेवक. किंग मेकर King maker, बनायचं. okay. तर किंग मेकर बनायची जी पद्धत आहे शिवसेनेची, संपत चालल्याचं ज्वलंत उदाहरण त्या मतदारसंघात आहे. तुम्ही किंग मेकर व्हायला पाहिजे. हो, बाळासाहेब ठाकरे यांना कधी किंग बरोबर. होता आलं असतं, परंतु ते किंग मेकर राहिले. उद्धवजींना कधी किंग होता आलं असतं, पण ते किंग मेकरच्या भूमिकेत. आणि त्या पद्धतीने जर तुम्ही त्यांचं अनुकरण करणाऱ्या लोकांनी जर किंग बरोबर. मेकर व्हायचं नाही ठरवलं तर तुमचा घात होणार, कारण की मतदार राजा हा हुशार आहे. बरोबर. तिथल्या अडीअडचणी बघा ना तुम्ही. सर, मला सांगा ना, खरंच तिथले जे स्थानिक मतदार आहेत ते कंटाळलेत का? कारण आधीपासून बघा, मतदार कंटाळलेत की नाहीत हे तुम्हाला मतांमध्ये दिसेल, ते सांगणं हे माझं काम नाहीये. नाही, परंतु बरोबर. तिथला जो एकंदरीत भाग आहे, लोकांना चेंज हवा असतो. बरोबर. बदल. म्हणजे तुम्ही व्यापाराचा दृष्टिकोन जरी धरलात तरी दर 3 वर्षाने, दर 6 वर्षाने, दर 9 वर्षाने तुम्ही पहिल्यांदा 3 वर्ष मेहनत करता, नंतरचे 3 वर्ष तुम्हाला त्यामध्ये यश मिळतं, नंतरच्या 3 वर्षात तुम्हाला त्यामध्ये
खूप मोठ्या पद्धतीचं प्रॉफिट मिळतं आणि मग तुम्ही उतरती काळात सुरू होते. बरोबर. आणि त्याच पद्धतीने तुम्ही राजकारणात पण 1 टर्म 2 टर्म 3 टर्म तुम्हाला उतरती काळात त्यातलं नैराश्य लोकांमध्ये येतच, कारण तोचपणा पाहायला मिळतो. आणि म्हणूनच नाविन्यता देणारा पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघितलं जातं. आता शिवसेनेकडे सध्या नाविन्यता उमेदवारांची आहे की नाही तर आहे, परंतु ती उमेदवारीच्या माध्यमातून दिसत नाही असं खंत आहे. संधी दिली जात नाही का? कारण हा, नॅचरली संधी दिली जात नाही, कारण राजकारण एवढं बट्ट्याबोळ करून टाकलेलं आहे. ह्यांना मुळात मनुवादी संस्कृतीला लोकशाही संपुष्टात आणायची आहे. बरोबर. आणि त्याचा हा प्रघात आहे. म्हणून तर 5 वर्ष तुम्हाला सर एक सेकंद, मनुवाद म्हणजे अधोरेखित म्हणजे कोणालाही प्रश्न पडू शकतो, मनुवाद म्हणजे काय नेमकं? मनुवाद हा एकाच शब्द मनुवाद हा तुमच्यावरती लादलेला प्रकार जो आहे त्याच्यावरती विश्लेषण खूप प्रगल्भ होईल. तसं स्पष्ट 2 शब्दात मनुवाद तुम्ही मांडू शकत नाही. तुमच्यावरती अनाकलनीय पद्धतीने जी तुम्हाला दाबून ठेवली जाते ती मनस्थिती म्हणून आपण मनुवाद घेऊ. ओके, चालेल. त्या कन्सेप्ट नुसार ते होते, सूट होते त्याला. मुळात आपला विषय असा होता की त्या विषयाला धरून मनुवादी प्रवृत्तीला तुम्ही खतपाणी घालताय का? आणि तो तुम्हाला त्या प्रभागात तसा पद्धत पाहायला मिळते. परंतु तिथे आहे महिला उमेदवार, तो मनुवादाचा आणि महिलांचा तसा महिलांना दाबण्यासाठी प्रकार आहे. पण इथे तर आपल्याला दिसतंय की ते लोक महिलांना देऊन आवळा टाकून कोवळा बाहेर काढतात आणि 30-30पणा तोचपणा त्याच्यामध्ये येतोय. आणि तो जो तोचपणा आहे तो नेहमी माणूस बोर होतो. दररोज डाळ खाऊन किंवा घरकी मुलगी दाल बरोबर असा जो प्रकार आहे, त्याचा पुढचं वाक्य आहे की तोचपणा येऊन आपला चव बोथड होते आणि मतदारही आपली मग चव बदलतात. आणि चव बदलली की मग नैराश्य आणि नैराश्या पाठोपाठ पराजय येते. परंतु शिवसेना ही नेहमी आहे ना, नवा गडी म्हणजे नवा उमेदवार, बरोबर, त्याचा नवा कार्यकर्त्याचा संच आणि त्याचा नवा विजय आणि त्याचा नवा विजयाचा गुलाल आणि नवी उधळण ही ह्या जोरावरती चालते. आणि तोचपणामध्ये शिवसेना पण बदलू लागली आहे का हा प्रश्न उपस्थित करणारा हा भाग आहे. आणि उमेदवार जे तेच देत आहेत तो हा भाग आहे. महापालिका निवडणूक लढायची आहे, मग प्रभागासाठी तुमचं विजन काय? तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे? साऊथ मुंबई न्यूज चॅनलवर देता येईल याच प्रश्नाची उत्तरं. माझा प्रभाग माझा विजन, मुलाखतीचा स्पेशल शो. मुलाखतीची वेळ 20 ते 30 मिनिटं. अद्ययावत स्टुडिओ आणि 2 कॅमेरा सेटवर होईल रेकॉर्डिंग. मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवर प्रसारित केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 8108711318 या क्रमांक नंबरवर. सध्या आपण पाहतोय त्या जो प्रभाग आहे, प्रभागामधून शिवसेना शिंदे गट देखील ताकदवर उमेदवार आहे. पण त्याचबरोबरीला युबीटी मधून एक उमेदवार होते, इच्छुक होते, त्यांनी अपक्ष लढायच्या तयारीत भूमिका घेतली. तर हे पूर्ण संयोज कसा काय झालंय? असं क्लस्टर बघा, लक्षात घ्या, तुमच्या नगरसेवकांच्या पाठीमागे नेहमी शाखा प्रमुख असतो. आणि शिवसेना हे जे नाव गाजलेलं आहे, मग या दोन्ही शिवसेना याच्यामध्ये शिवसेनेचा गाभा आणि शिवसैनिकांचा गाभा हा दूत म्हणून शाखा प्रमुखाने काम केलंय. बरोबर. प्रशासकीय क्षेत्रामध्ये तुम्हाला नगरसेवकांना मान सन्मान आहे, परंतु शिवसेनेच्या कार्यालयीन पक्ष संघटनात्मक बांधणीमध्ये शाखा प्रमुखाला खूप मोठा मान आहे. आणि नगरसेवक हे वरची गणित सदनातली करत असेल तर त्याला रसद पुरवण्याचं, प्रश्न सोडवण्याचं खरं काम शाखा प्रमुख करतो. आणि तो जो शाखा प्रमुख आहे तो जी कामं करत असतो त्या कामांवरती शिवसेनेचा डोलारा उभा असतो. आणि डोलारा उभा करणारा माणूस कधी ना कधीतरी खांदेपालट करतो. जर त्याच्या खांद्याला जर सुसह्य पद्धतीने खूप त्याला आनंद वाटावा, परत त्यांनी ती पालखीची भोई उचलावी असं वाटत असेल तर तुम्ही त्या शाखा प्रमुखालाही योग्य पद्धतीनं त्याला आवडेल, त्याला सुचवेल, तो लोकांची बांधणी अधिक सक्षम पद्धतीने करेल अशा पद्धतीचं तुम्हाला वातावरण तयार करावं लागतं. आणि ते वातावरण जर नगरसेवकांनी आणि संघटनेने जर वरिष्ठांनी केलं नाही तर तो मग आपला हत्यार उपसतो. आणि त्यालाही वाटतं की आपण आता जंग पुकारावा, युद्ध पुकारावं आणि अंतर्गत युद्धाला सुरुवात होते, कलाला सुरुवात होते. आणि ह्याच्या पाठीमागे हे 50 खोकेचं जे गणित आहे, म्हणजे मॅटरचं जे गणित आहे, नगरसेवका डायरेक्ट झोपडपट्टीतून जे बंगल्यात राहायचं जे गणित आहे, म्हणजे थोड्यात अर्थकारणाचं जे गणित आहे, जे घाणेरडं अर्थकारण आहे ते कारणीभूत
कारणीभूत ठरतं आणि मग तो देखील बंड करून उठतो. त्याचाच कदाचित त्याच्यावरती जो अन्याय 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 ही भाषा दिली जाते, तर ती अन्याय हे आणि न्याय हे, तर न्याय हा नगरसेवकाच्या न्यायामध्ये पैसे कमवणारी संधी आणि अन्यायामध्ये शाखा प्रमुख वाढून तसाच आहे आणि ही श्रीमंत होते, याचा हा एक वेगळ्या पद्धतीचं संभ्रम आहे दोन्हींमध्ये. सर आता शेवटचा आहे या प्रभागानुसार, तर सध्या आपण पाहिलं की थोडा विरोधाभास पण होतोय, पण सध्या या प्रभागामध्ये बाजी कोण मारू शकतं असं तुम्हाला वाटतंय, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनात? बघा, आदित्यजी त्या मतदारसंघात उभे होते आणि सावंत म्हणून जे नवा कोरा एक गल्लीतला शाखा प्रमुख असलेला तरुण उमदा पोरगा उभा होता की जे दोघंही शिवसेनेचे आमदार म्हणून त्या भागात आहेत. कारण की 70% भाग 30% भाग अशामध्ये तो भाग विभागलेला आहे आणि 2 जिल्हे पण तिथे विभागले गेलेले आहेत. कारण की दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई, एका बाजूने अरविंदजी सावंत आहेत, एका बाजूला तिथे अनिलजी देसाई आहेत. परंतु आमदार म्हणून दोन्ही एकाच पक्षाचे, खासदार दोन्ही एका पक्षाचे, नगरसेवक होते, तरी तिथल्या स्थानिक प्रश्न जे रिंग रोड वगैरे आहे कोळीवाड्याचा किंवा तिथल्या ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांना जे एक्स्ट्रा FSI जो दिला जाणारा होता, जे गावठाणचा FSI जो दिला जाणारा आहे, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत. आणि ती वास्तू हेरिटेज वास्तू गोल्फादेवी तिथला किल्ला असल्यामुळे तिथे खरंच उत्खनन करून वेगवेगळ्या पद्धतीने काम करण्याजोगं तो विभाग आहे की नाही हा प्रश्न MMRDA परत त्याच्यानंतर मेरीटाईम बोर्ड ह्याच्याशी संलग्न आहे आणि खूप किचकट विषय आहे. परंतु जातीनं एवढं संघटन मजबूत असेल, 2 खासदार 2 आमदार आणि सगळे नगरसेवक, तर त्यांनी आतापर्यंत गेल्या DPDC जो 2034 पर्यंतचा आहे त्या DPDC मध्ये त्यांनी त्याला काय न्याय दिला ह्याच्यावरून कळतंय आपल्याला की तिथे भविष्यात काय होणार आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की एक अभ्यासी नेतृत्व तिथे पाहिजे की जे तुम्हाला आमदारांकडून काय काम करून घ्यायचं आहे, खासदारांकडून काय काम करून घ्यायचं आहे, की नुसतं फक्त वॉटर गटर मीटर मध्ये अडकायचं आहे, की ती जे समुद्राची किनारी आहे त्याच्यात भराव टाकून तिथे झोपड्या बांधून तिथे स्लम वाढवायचे आणि त्याच्यातून पैसे कमवायचे आहेत. खूप घाणेरड्या पद्धतीने त्या मतदारसंघाकडे बघितलं जातं आणि घाणेरड्या पद्धतीने बघितल्यामुळे तिथे फक्त वॉटर गटर मीटर आणि मॅटर हा नवीन 4था जोडलेला अंग जो 50 खोक्याशी निगडीत आहे तोच आहे. त्यामुळे खरंच कुशल माणूस तिथे पाहिजे आणि तेच शिवसेनेचं खरं भांडवल राहिलेलं की लोकांच्या समस्या सोडवणं. परंतु आता आपण बघतो बर्डीकर ताईंकडे त्यांनी किती वेळा कुठे कुठे बदल केलेला आहे, किती कूच बदललेले आहे आणि जे कूच बदलतो आणि जो प्रामाणिक असतो मग तो कधीतरी उसतोच आणि त्या पद्धतीने तिथे बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथे जर कोण निवडून येईल हे जर सांगाल तर मतदार तिथला खूप तीक्ष्ण आहे, खूप. आणि बघा ना, तिथे एक वेळ मनसेला तुम्ही पाहाल तर मनसेला तिथे खूप चांगलं वोट मिळालेलं आहे. मग नंतर हेमांगी वर्डीकर मनसेतून परत इथे येऊन शिवसेनेत त्याने आपला करिश्मा दाखवलेला आहे आणि मग नंतर तर तिथे संमिश्र पद्धतीचं मतदान आहे आणि नॉर्थ इंडियन लोक, तिथले स्थानिक लोक, तिथले मूल निवासी लोक असे सगळे संमिश्र भाग आहे. त्यामुळे सांगणं खूप कठीण आहे. परंतु शिवसेनेचा वरचष्मा असलेला, आदित्यजींचा उद्धवजींचा करिश्मा असलेला तो मतदारसंघ आहे. काय वाटतं काय होईल पुढचा? नाही, करिश्मा आहे म्हणून सांगितलं याचाच अर्थ तो आहे की तिथे शिवसेनेचा वरचष्मा आहे.